रे हॅलो आला हॅलो रे बिस बिस आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ वगे पाया पेसकळ हॅलो ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवान त्यांची केली पावे सेवा. आवाज थोडा चॅटचा थोडा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. विडाल ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आवाज थोडा वाढव मॉनिटरला मी नाव. हॅलो 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 रे राम इको कमी ठेवा थोडा. हॅलो जगद्गुरु तुकोबरे आजच्या अभंगातून संतांचा महिमा प्रतिपादन करतात. विडल संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेण्याचं कारण या पुण्यनगरीमध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह माऊली ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं गेली 60 वर्षाची ही परंपरा हिरक महोत्सव आणि या नामयज्ञातील आज 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय आमचे परमार्थ स्नेही विनोद मुगवानकर, सीतारामजी बोबडे, सुरेश वाळले, पद्मकुमार घायाळ, महादेव कुटे आणि नारायण गावंडे या सर्व व्यक्तींकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. आजचेच नाही 8ही दिवसाचे सौजन्यदाते आणि 8ही दिवसाचे अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण हे आपल्या गावातली माणसे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मानणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य. विडवलं सुंदर असा हा आवाज छान आहे. फक्त थोडा थोडा वाढवा. नॉर्मल पुढचे मॉनिटर आणि ते बॉक्सला असाच राहू द्या, फक्त थोडा वाढवा. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे.
समस्त ग्रामस्थ शिरपूर जैन कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टीमाली मातृरोग पितृरोग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृष्ण अन्नदेते सौजन्यते व्यासपीचालक मार्गदर्शक प्रेरणास्थान झाले सगळे आता सगळ्याला धन्यवाद. शेवला प्रारंभ भेटवला. या कार्यक्रमासंदर्भात ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला असे आपल्या गावचं भूषण आमचे परमार्थच नाही महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्तपरायण भजन सम्राट म्हणजे मंगेश महाराजांच्या प्रेमातून ही शिवा माझ्याकडे आलेली आहे. जवळपास 3-4 वर्षापासून सगळे गावकरी मंडळी संपर्कामध्ये होते, पण यावर्षी शिरपूरच्या दर्शनाचा मला योग आला. मंगेश महाराजांनी खूप आग्रह घेतला, त्यांना मनापासून धन्यवाद. त्यांचे सगळे सहकारी सप्ताह कमिटीचे सगळे संयोजक, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. जेवढ्यांची नावं घेतली किंवा येते तेवढे सगळे देव, आणि ज्यांची नावं राहते ते महादेव. म्हणजे ह्यांचे बी देव हे सांगतो ज्ञानदेव, तुम्ही आहे ब्रह्मदेव, चांगलं कामड वाकडं चालते ते चांगदेव, चांगल्याला चांगलंच म्हणते ते नामदेव. विठ्ठल या निमित्तानं कीर्तनाला साथ करण्यासाठी सगळे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट माझे जीवलग मित्र हरिभक्त परिणामचे विठ्ठल महाराज ढोकर. विठ्ठल महाराज या ठिकाणी 8 दिवस आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच आज माझ्यासोबत उपस्थित आले नेहमी माझ्यासोबत असणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट आमचे ओम महाराज ननवरे पाटील तेही उपस्थित आहेत. अगदी दोघांची बोटं म्हणजे अगदी रेल्वे पळाल्यावानीच दोघांचे बी बोटं पळते ते असे विठ्ठलन ओम नुसते असं ठसलच लागले जुगलबंदी. अगदी सगळ्यांनी गुरुबंधू मंडळ एक आनंद आहे. असे दोनही महाराष्ट्रातील दिग्गज मृदुंगाचार्य आपल्या नामयज्ञामध्ये उपस्थित आहेत. दोनही माझ्या मित्रांना धन्यवाद. आणि महाग म्हणजे पुढं दोघं आणि महाग दोघं म्हणजे ह्या चौघांनी मला मध्ये पॅक करून टाकलं. या असे आमचे महाराष्ट्रातील सगळे भजन क्षेत्रातील संगीत क्षेत्रातील जोडी नंबर 1 महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा लाडका आवाज भजन सम्राट आमचे कैलास महाराज पवार. कैलास महाराज आपल्या सप्त्याला उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट माझे जीवलग मित्र आमचे गणेश महाराज सावळे. गणेश महाराजही उपस्थित आहेत. गणेश महाराज कैलास महाराज हे सगळी महाराष्ट्र व्हिडिओ करून टाकले ह्या सगळ्यांच्या आवाजाने मायबापाने. हे दिग्गज मंडळी आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे. या चौघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आधी करून सगळेच परिसरातील टाळकरी गायनाचार्य असतील विनेकरी बाबा असतील माझ्यासोबत आज कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे अतिशय जीवलग मित्र आमचे प्रसाद महाराज पाटील. प्रसाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि शेवला प्रारंभ भेटायला साऊंड सिस्टीम आहे. तुम्ही सुद्धा गोड आवाज दिला, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या पुण्यनगरीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. सध्या सगळे महाराष्ट्रातून वारकरी आळंदीकर चाललेत आणि आम्ही आळंदीकडून शिरपूरकडे आलोय. पण आज शिरपूर हे शिरपूर राहिलं नाही, शिरपूर हे आळंदी झालंय. मायबा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आज हा ब्रह्मरस या पुण्यनगरीमध्ये निर्माण करण्याची ताकद. अरे इतक्या लांबून प्रत्येकाला आळंदीला जाणं शक्य नाही, पण आज शिरपूरमध्ये आळंदी केली ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विडल हा सुंदर भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण होत आहे. आजच्या अभंगातून तुकोबाराय संतांचा महिमा प्रतिपादन करतात. सुरुवातीलाच इंडिकेटर म्हणले काय नाही, चपात्या ज्यात झाल्यात फक्त, बाकी काय नाही. विठ्ठल इतका कडक महाराज असून बी जांभळ्या म्हणल्या डिल्या महाराजा तर पुरं पटांगण करायचे झोपत्यान जाग्यावर समोर. विठ्ठल
ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अभंग आहे आणि म्हणून संतांचं वर्णन करणारा संतपर प्रकरणातील अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. माझ्या ज्ञानोबरांचं एक वैशिष्ट्य सांगतो आईबा, ऐका. आजच्या अभंगामध्ये सांगितले मोक्ष सायुज्यता जोडे जोडे. मग खरे एक सांगा, मोक्ष देवाकडे आहे का संत? कन्फ्यूज करू नका. आम्ही असं एक तर आम्हाला काही सुधरा नाही, आधीच आम्ही संसाराने यंग झालोय आणि तुम्ही इकडं आलं तरी तसलंच कुठानं. एकाने सांगायचं देवाकडं मोक्ष, एकाने सांगायचं संताकडं. रिअल सांगा, संताकडं मोक्ष आहे का देवाकडं मोक्ष आहे? विठ्ठल. कारण आतापर्यंत आपण असं ऐकलंय की मोक्ष देण्याचं काम देवाचं आहे, पण आजच्या अभंगात असं वर्णन आहे की आलिंगन घडेन मोक्ष सायुज्यता, की संत हे मोक्ष देतात. मग नेमकं संत मोक्ष देतात का देव मोक्ष देतो? तर उत्तर आहे का देवही मोक्ष देतो, संतही मोक्ष देतात. पण देवाकडला मोक्ष जरा लेट आहे, लय जट घ्यावं लागतात तेव्हा सरकारी काम होत असतं. त्याच्यामुळं देवाकडल्या मोक्षाला बी लोक माणसं जरा कटाळी, पण संतांकडे लगेच रिझल्ट आहे. अर्धाक्षर न घडता संताचे संग, अर्धाक्षर न घडता संताचे संग, अर्धाक्षर न घडता संताचे संग, अर्धाक्षर न घडता संताचे संग. तेने होय शांती महताप महताप महताप, संत संग घेई संत संग दे. तेने होय शांती महताप महताप, संत संग घेई संत संग दे. देवाकडे बी मोक्ष आहे, देवाचे द्वारे उभा क्षणभरी, एक क्षण लागतो देवाकडे. संतकडे अजून 50% काम लवकर होते. अर्धा क्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत्पापा. देवाकडे एक क्षण लागतो पूर्ण, संताकडे अर्ध्या क्षणात काम होतं. पण मोक्ष देतात का? देतात. माझ्या ज्ञानोबाने सुद्धा तेच केला. देवाकडे मोक्ष आहे पण संतांकडे मोक्षाची पंगत आहे. जयाने गातली मुक्तीची गमानी, मुक्तीची गमानी, जयाने गातली मुक्तीची गमानी, मुक्तीची गमानी, हो जयाने गातली मुक्तीची गमानी, मुक्तीची गमानी, जयाने गातली मुक्तीची गमानी, मुक्तीची गमानी, जयाने गातली मुक्तीची गमानी, मुक्तीची गमानी. देवाकड मोक्ष आहे पण संतांकड मोक्षाची पंगत आहे. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. माझ्या ज्ञानोबाऱ्यांचं हेच विशेष आहे. 18 पगड जातीतले वारकरी एकत्र केले. मायबाप निवृत्ती दादा, सोपन काका, मुक्ताबाई, सावता महाराज, गुरोबा काका, सोयराबाई, निर्मळा, जनाबाई, चोखोबा, कबीर महाराज, आणि सगळ्यांना एकत्र केलं. मिळविली मांदी वैष्णवांची. वैष्णवांची मांदी आळी मिळवली, हे माऊलींचं विशेष. आणि रेडा बोलवला, भिंत चालवली, पाठीव मांड बाजला. हा खरा चमत्कार नाही तर 750 वर्ष जवळपास होत आलं. 725 वर्ष होऊन गेला. अजूनही ज्ञानेश्वरी जशीच्या तशी आहे. हा माऊलींचा खरा चमत्कार आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी हा माऊलींचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तो अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. मायबाप, हे माऊलींचं विशेष आहे. समाधी सोहळा म्हणून सांगतो बरं का. वैष्णवांची मांदियाळी मिळवली.
ज्ञानेश्वरी जगाला ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करे. मराठी भाषेमध्ये ब्रह्मज्ञान आपल्या घरोघरात पोचवलं, हे माऊलींचं विशेष आहे. त्याच्या पुढचं विशेष सांगतो ऐका. ज्ञानी आहेत, योगी आहेत, आणि ज्ञानी योगी असून सुद्धा वारकरी आहेत, हे माऊलींचं सगळ्यात मोठं विशेष आहे. ज्ञान देव वैष्णव मोठा वैष्णव आहे आमचे ज्ञानोबा आहे, पंढरीचे वारकरी. आणि त्याच्या पुढचं सांगतो सगळ्यात विशेष, शेवटचं टोकाचं, कीर्तनामध्ये समाधी लागते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कीर्तनामध्ये समाधी लागते हे माहित आहे, पण समाधीत सुद्धा कीर्तन करता येतं माझ्या ज्ञानोबाने जगाला शिकवलं. ज्ञान देवा घेतले दान, समाधी बैसला कशी काय करताय, कथा कीर्तन, समाधीत सुद्धा कीर्तन करता येतं हे माझ्या ज्ञानोबाने शिकवलं. आणि एक सांगतो, एका माणसाला किंमत नाही, जिथं संकट नाही तिथं किंमत आहे. आणि माझ्या ज्ञानोबाने तेच केलं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटे. हॅलो, थोडा वाढ माझा ज्ञान वाढवा, थोडा रिटर्न दे, म्हणजे रिदम गवतो बोल. माझा ज्ञान राजगोपाळासी लाया वाटे. हा, सगळ्यांना एक केलं माझ्या ज्ञानोबारांनी. संघटना माय बाप, एका माणसाला किंमत नाही, तिचं मॅज्युरिटी त्याला किंमत आहे माय संघटना. त्याच्यामुळे संतांचा सुद्धा समूह पाहिजे, तो ज्ञानोबारांनी निर्माण केला. विठ्ठल आपला संसार सुखाचा होईना, पण माझ्या ज्ञानोबाने जगाचा संसार सुखाचा केला. म्हणून पुरुष असून सुद्धा ती माऊली झाली. आणि प्रतिज्ञा काय केली, अवघाचे संसार संसार आपल्याला सुखाचं करणं होत नाही, पण माझ्या ज्ञानोबाने आवाज वाढ. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे बरीन तिन्ही लोक. या जगाचा संसार सुखाचा केला माय बाप. माझ्या ज्ञानोबारांची इको कमी ठेवा, फक्त आवाज. आणि ज्ञानोबारा इको कमी. हॅलो हॅलो. ज्ञानोबारांची प्रतिज्ञा तशी वजनदार आहे, म्हणून आज वार करायला काही टेन्शन आहे का. माऊली तुकोबाराने कष्ट भोगले, फळं आपल्याला खायला मिळतात, काय टेन्शन आहे. ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, आजच बासुंदी होती जेवायला आमच्या वारकऱ्यांना, ज्यांच्या घरी भोजन करण्यात अत्यंत सुंदर पंचपक्वान्न बनवून होते आमच्या माऊलींनी. हा,
ही ज्ञानोबा तुकोबाराने कष्ट भोगले. जोपर्यंत ज्ञानोबारे होते तेवढेच इंद्रायणीमध्ये स्नान करून दिलं नाही. आता 2 किलोमीटर रांग लागते सध्या दह्या दुधाच्या घागरी डोक्यावर घेऊन आमचा नंबर लावा, आमचा नंबर लावा. का? अभिषेक झाला आहे तोपर्यंत संत कळत नाही ही महाराष्ट्राची खंत आहे. विठ्ठल संत कळावे, संतांचा महिमा कळावा म्हणून जगद्गुरु तुकोबाने आजच्या अभंगातून संतांचा महिमा वर्णन केला. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन ही प्रक्रिया अशी आहे, कुणी कोणाला आलिंगन देत नाही. आलिंगन देण्याचे 2 प्रकार आहेत. अंतकरणामध्ये प्रेम असेल तर आलिंगन दिलं जातं, किंवा अंतकरणामध्ये द्वेष, राग, कपट, राजकारण असेल तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं. आलिंगनाचे 2 प्रकार चित्त देऊन ऐका. आधी द्वेष स्वरूप आलिंगन सांगतो आणि नंतर प्रेम स्वरूप सांगतो. विडल 5 पांडवांचा युद्धामध्ये विजय झाला. 100 मुलं होती, एक सुद्धा राहिला नाही. आणि 5 होती जशी तशी. अहो देवाने राखलं पाहिजे, काटा सुद्धा मोडत नाही. देव राखितया मारिल गो. माणसाचं काय येऊन बसले. देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. आलिंगन सांगतो बर का. 100 होती, एक राहिला ना अगरबत्ती लावायला. 5 होती रोखोक टुमटुमीत. आणि 5 पांडवन धृतराष्ट्राचं जेवण चालून जेवण करता करता धृतराष्ट्र काका भीमाला म्हणतात, भीमा 100 मुलं मेले रे, तुम्ही राहिलेली 5 आता माझीच मुले. आणि भीमा तुझ्याकडे बघितल्यानंतर मला माझ्या प्रिय मुलाची, मला दुर्योधनाची आठवण होते. मला असं वाटतं की मुलगा समजून तुला आलिंगन द्यावं, तुला मिठीत घ्यावं, तुला प्रेमानं माझ्या आलिंगनात घ्यावं. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कोणाला? भीमाला. आता ह्या आलिंगनात प्रेम आहे का? प्रेम नाही, त्याच्या डोक्यात गेम होती. त्याला घोड बोलून जवळ बोलायचा आणि दाबायचा होता. प्रेम नाही, गेम. भीमा राजा. आणि वाहनी बघा ना किती गोड आहे. लय गोड बोलणारे बी धोकादायक असतात बरं का. हा, जी लय गोड बोलते ती कवाच आपल्याला मतदान करीत नाही. ते आपलीच खात्यात, आपलीच पियात आणि शिक्का तिसऱ्याला हाणतात. ही भयानक माणसं असतात, ही मूर्ख. गोड बोलणाऱ्यांच्या लय नादी लागायचं नाही. ती गोड बोलते तर अंतकरणात वेगळंच असतं. तुकोबाराय म्हणले, मैंद मुखीचा कोवळा बाबा अंतरीचा निराळा. कधी नादाला लागायचं नाही. हे तोंडा गुळ फेकतात आणि माझं काड्या करतात. मैंदमुखीचा कोवळा भाव अंतरेचा निराळा. वाणीत अशी गोड असते. भाव अंतरेचा निराळा. तसं धृतराष्ट्राचं वाणी तर किती गोड. राजा राजा तुला आलिंगन द्यायचंय.
भीमाला बी वाटलं धृतराष्ट्राच्या मनातला आपल्याविषयी राग गेला काय नको, वाणी तशी टाकल्यावर माणसाला वाटतं ना बुवा ह्याच्यातला मळ गेला वाटतंय. बिंबी म्हणला काका मी तुम्हाला आलिंगन देतो पण उद्या देतो. आलिंगन घडे ह्याच्यावर सांगतोय बरं का, चित्त देऊ नाही का. आलिंगनाचे 2 प्रकार सांगायचे, द्वेषाचं आलिंगन आणि दुसरं प्रेमाचं सांगायचं, मग अभंगाकडे जायचे. आधी द्वेषाचं आलिंगन सांगतो. भीमदादा म्हणले मी देतो आलिंगन उद्या. आणि भीम इतका खुश झाला, काकाला आलिंगन द्यायचंय, त्याने डायरेक्ट स्टेटसलाच ठेवलं. मी उद्या धृतराष्ट्राला आलिंगन देणार. स्टेटस ठेवला, युट्यूबला चॅनल खोलला त्याने, फेसबुकला नुसता पोस्ट करीत सुटला, इंस्टाग्रामला स्टोऱ्या करीत सुटला. नुसत्या बातम्या व्हायरल केल्या भीमाने, मी उद्या काकाला आलिंगन देणार. आणि भगवान श्रीकृष्ण बसले होते व्हॉट्सअप खेळत. आणि देव व्हॉट्सअप खेळता खेळता देवाच्या ग्रुपला बातमी आली की भीमाचं आणि काकाचं उद्या मिलन होणार, आलिंगन देणार आहे. आणि काकाचं आणि पुतण्याचं सध्या सहसा जमत नाही. सध्या बी महाराष्ट्रात तीच चालू, काका पुतण्याचं सगळं राजकारण आहे मायबाप. आणि मग तशी बातमी ऐकल्यानंतर देवाने ओळखला, भीमाला आलिंगन धृतराष्ट्र देणार म्हणजे 100% ह्याच्या डोक्यात काहीतरी आहे. देवाने भीमाला फोन केला, हॅलो कुठे रे? ते म्हणलं हा इकडे बसले. इकडे म्हणले काम आहे महत्वाचं. भीमाला घेतलं बोलून, काय नाही म्हणलं, ही स्टेटस डिलीट कर, या देवानी करू नको. जगायचं असेल तर काकाला आलिंगन द्यायचं नाही. बिंबी चित्रा माणूस होता, ती डोक्यात आऊत होतं, ती काही कोणाला मोजीत नव्हतं. ती फक्त देवाला तरी थोडंफार बोजायचं नाही तर बाकी चालतं हानीतच होतं. ती देवाच धावलं, देवा आमच्या घरगुती मॅटरमध्ये तुम्ही डोकं लावायचं नाही. देवाच तापलं. कृष्ण म्हणले असं आहे का, तुमच्या घरातल्या मॅटरमध्ये आम्ही डोकं लावायचं नाही. 18 दिवस तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य केलं, युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला, ते काय आमच्या घरचा मॅटर होता का? अरे तुमचा मॅटर मिटवण्यासाठी आम्ही आमचं घरदार जाळलं ना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, आणि आता मला वर तोंड घेऊन बोलतो जी झपकिवलाय देवानी. बरोबर मग तुमचं असेल तसं काय म्हणे. मग थोडं गार आलं ते, नाही तर ती लई येडं होतं भीम. म्हणजे काय तुम्हाला सांगावं, त्याच्यात ताकद बी होती हो आणि रगीलपणा बी होता त्याच्यात. काय भीम काय बारीक होता का काय? हत्तीच्या शेपटाला धरण, हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. हत्ती जायचा कुठं? सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह यान, हत्ती तिथं जायचा फेकल्या. काय भीमात ताकद असेल? भीमात एवढी ताकद का होती तर आईच्या हातचा खाल्ल्याच्या भीमाचं पोट भरत नव्हतं. हे ध्यानात ठेवा, हे आताच्या भीमाने जरा लक्षात ठेवा. आताच्या भीमाला पडतंय का आईच्या हातचं? एक जण भीम जेवायला बसला, जेवता आईवरच रागवला, आई कळत नाही इतकी पातळ भाजी अकचंद्र ह्याच्या दिसतोय, 10,000 किराणा महिन्याला जाळतो आणि असली भाजी केली, तुझ्या हाताला चव नाही. भात बी कच्चा ठेवला, भाजी पातळ केली, चपात्या जाड केल्या, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक करत नाही, माझ्याशी गाठे. आई म्हणले बाबा मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोने केली. असं होय, मग भाजी पातळ आहे पण टेस्ट छान आहे, मस्त झालाय. मूर्खा तुला बुटाने हाणला पाहिजे र. आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की लॉकडाऊन. त्याच्यामुळे आताच्या भीमांना ताकदी आहेत का? चिमणीवणी तोंड झाले वजन. तरुणाने असं तेज पुंज पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात शरीर संपदा सुद्धा पाहिजे. शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो उचारे. मावळे सुद्धा वजनदार होते. वाघा संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. वाजवा टाळ्या जरा जोरात, खाना. वजनदार मावळे होते. शरीर संपदा. आता राहिलेत का पोरांना ताकदी? आणि बारकाल्या पोर. आणि हनुमंतराय सुद्धा एवढी ताकद का होती? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडावर पडला तर धडादिशीन दगड फुटत होता. आता आईचं दूध राहिले का? आता बाटली. जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटली. फक्त टोपणात बदल होतो. रबरचं जातं आणि पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली, आणि त्या दुधाच्या बाटलीने पोरं बी नीट राहिली, त्यांची डुकी झालेत मडक्यावणी.
आणि हातपायच्या काड्या सुख करता दुःख हरता अशी कमरत दाबल्या ते डिग्रीत फुगल्या ते पहिल्यासारखे पोरं सुद्धा गुटगुटीत राहिले नाही ते कुपोषणात बाद झाले हे करतात नसते आबाळाकडे बघत येत काय त्यांना सुधारणाच आईच्या दुधातलं जीवनसत्वच नाही ना लहानपणी ती बाटली मोठं झाल्या मोठी बाटली आणि एकदा मोठ्या बाटलीस नादा लागल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही 100 गांधावाली येऊन द्या एक पियाताड हरिपाठ बंद पडतंय ते डायरेक्ट मध्ये बंद करा हरिपाठ हे गांधावाली काय लायकीचे आम्हाला माहिती त्यांचं सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडे हा आणि त्यांच्या दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा म्हणजे त्याच्यासाठी बोका थापला का तो 65 पिऊन आमचा अध्यक्ष झाला का पिणारी चित्र असतात माझी विनंती तरुण मुलांना व्यसन करू नका व्यसन फॅशन वाईट वक्त्या दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काय भेटन गुटखा खाल्ला तोंड फुटून 10 रुपयाला लिव्हर फुटून चांगल्या कामात तर बंधन तुटन मित्रमंडळ चांगली ठेवा म्हणून सुरुवातीला पासत्यान ताडी तुमची ओळख त्यांना आडी दारोचल्यातून गोडी इकावं लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी लावण्यात दारोला काडी धरण्यानं वा तुकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी हे सप्ते कशा 60 वर्ष सप्ते चालू तर माणसात काहीतरी बदल झाला नुसती कीर्तन तरी कवर ऐकता बदल काय आहे का नाही नुसती कीर्तन मी तर म्हणतो कीर्तन कमी ऐका कीर्तन बिलय झाले ते सध्या हरणाची कीर्तन आहेत गारा पाडल्यावानी कीर्तन येते जन्माला कीर्तन मियाला कीर्तन वाढदिवसाला कीर्तन बर्थडेला कीर्तन पुण्यतेला कीर्तन गंगापूजना कीर्तन झिटॉकला कीर्तन युट्यूबला कीर्तन फेसबुकला कीर्तन इंस्टाला कीर्तन नुसती कीर्तनच कोणचा सोशल मीडियाचा ॲप ओपन करा अरेच महाराजाची क्लिप असं वागा तसं वागा महाराजाची आम झाले सांगून तुम्ही पियाक झाले टेटस ट्यू तुम्ही काय कमी महाराज वाटायला लावल्यात का 60 वर्षात बरीच घालवल्यात ना तुम्ही जीवानी शिवा पण बदलायचं कुणी आम्ही जम झालो सांगून तुम्ही प्याक झाले ऐकू तुमच्यात बी बदल होतो पण कीर्तनात आहे तर खरंय पटलंय खरंय नको व्यसन करणं वाईट आहे आणि मंडपाच्या बाहेर गेला की हाय तेच तंबाखू हातावर घ्यायचे गप्पा सुरेच लय लांबून महाराज येतात र हा आणि लय आराडत्यात बो हा गावकऱ्याने मी औंदा चांगलं निवडून महाराज आणल्यात म्हणजे तंबाखूवारी निवडते ते आम्हाला कीर्तन संपले आणि त्या आजचं तर लय बारीक पिल्लू होतं बुवा लय झपकीत होत रे दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका ग सांगतच असते ते होय म्हणायचंच असते आपण बी चांगलं वागल्यावर त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा वाईट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे त्यांचं नको म्हणावं घेऊ त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा अरे नका करो नाश
आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता तरी सावध व्हा, व्यसन करू नका, निर्व्यसनी जीवन जगा, शरीर संपदा कमवा, भीम वजनदार. हे तर आपला विषय चालाय बरं का. श्रीकृष्ण भीमाचा संवाद चालू. भीमा आलिंगन देऊ नको, देणार मरचिन, मेलं तरी चालेल पण शब्दात बदल नाही. बोले तैसा चाले. देवा मी शब्द दिलाय माझ्या काकाला आलिंगन देणार, असं कसं जमत असतं. आणि मग देव म्हणले एक काम कर भीमा, तुला आलिंगन द्यायचं ना दे, पण एक काम कर, आलिंगन देण्याच्या अगोदर 2 मिनिटाचा वेळ मला दे. म्हणजे ठीक आहे. देवाने अशी आयडिया केली. त्याच रात्री भीमाच्या आकाराचा लोखंडाचा पुतळा बनवून घेतला. लांबी रुंदी जाडी उंची शेम डिकटो भीमच. हा आलिंगन घडे ह्याच्यावर चालू बरं का. आणि दुसऱ्या दिवशी राजसभा भरली आणि सगळे मंत्री महामंत्री. आणि धृतराष्ट्राने केलं तसं. भीमा हे राजा बघा बरं का, म्हणजे अजून बी किती गोड भाषा आहे. म्हणजे शेवटच्या सणापर्यंत पुढच्याला गाफीलच ठेवायचं नाही. डाव कळला पाहिजे ह्याच्या डोक्यात काय चालू बुवा. अशी गाफील ठेवणारी माणसं लई तो सध्या राजा. भीमा ए रे राजा ये. भीम मी तटकून उठलं म्हणा. देव तिथं मास्टर माइंड. भीमान म्हण थांब मरचिन. तुझा दुसरा नंबर आहे म्हणले. मग पहिला सेवकांना खुनिवलं. आणणारे पुतळा लोखंडाचा पुतळा बरं का. हळूच म्हणले सारखा पुढं. आणि धृतराष्ट्र काय आंधळ होत, त्याला काही दिसत नव्हतं ओरिजिनल आहे का पुतळा, त्याला काय माहिती. भीमा म्हणून जीचं आलिंगन दिलंय. 100 मुलं मारली होती. किती राग असन पांडवांविषयी जरा कल्पना करा बरं. आपल्या पोराला थोडं कोणी शिवे दिलं तर माणूस किती हाणतंय त्याला घरी जाऊन. आणि 100 मुलं मारली. भीमा होता इतका दात धरला होता. शेवटचा पठ्ठ्या दुर्योधन ह्याने हाणला होता गदा घालून. भीम तर पुरा डोक्यात होता धृतराष्ट्राच्या. भीमा म्हणून जीच आलिंगन दिलंय. आणि जीच कर 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 लोखंडाचा पुतळा दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जागे बुका केला. आणि मग भीम म्हणला आयो ह्याच्या जागेवर मी असतो. नको रे म्हणला, मी जगलोच नसतो रे. भीमानं तेवच पीठ घेतलं, बुका कपाळाला लावला आणि गरगाट. मला काका नको, मला आलिंगन नको, मी घरी जातो बाबा. जेम झालं तर लोखंडाचा पुतळा जर ह्याने जागेवर पीठ केलं तर आपली राख केली असती राव. बरं झालं देवा तुझ्यामुळे मी वाचलो. आता मला हे सांगायचंय, हे सुद्धा आलिंगनच आहे प्रसाद महाराज. पण हे आलिंगनात प्रेम आहे का? द्वेष आहे, कपट आहे, राजकारण आहे. तो असं करतो मी असं करणार, हे द्वेषाचं आलिंगन. असंच अजून एक आलिंगन आपल्या इतिहासामध्ये गाजलं. ओ शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणते? अफजल खान. कोणाला? शिवाजी महाराजांना. तर ते सुद्धा आलिंगनच होतं पण त्याच्यात प्रेम होतं का? नाही. कपट आहे, राजकारण आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे. पण आलिंगन देणारा कसा होता? आशा वागिनीचा त्यो छावा. टाळी 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 टाळी. बारीक. आशा वागिनीचा देव छावा, आशा वागिनी
म्हणतो कसं, शिवाजी हमारे गले लग जाओ. आणि राजानं खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. मला अफजल खानाला मारलं हे सांगायचं नाही, मला फक्त आलिंगन सांगायचे. आता त्या दोघांमध्ये बी आलिंगनच दिलं होतं, पण त्याच्यात प्रेम होतं का? नाही, हे द्वेष स्वरूप आलिंगन आहे. पण आजच्या अभंगात जे आलिंगन सांगितलंय ते प्रेम स्वरूप आलिंगन आहे. माझ्या ज्ञानोबारीने जर एखाद्या साधकाला प्रेमानं आलिंगन दिलं तर त्या साधकाच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते अभंगाच्या पहिल्या आलिंगन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे. संतांनी एखाद्या साधकाला आलिंगन दिलं तर त्याच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते? मोक्ष सायुजता नावाचा सर्वोच्च जो मोक्ष आहे तो प्राप्त होतो. हे संतांच्या आलिंगनात ताकद आहे. असं आलिंगन कोणी कुणाला दिलं, कोणत्या संतांनी कुणाला दिलं आहे का? नाथ महाराजांच्या घरी पोळ्या खाण्यासाठी एक सामान्य घरचा बालक होता, त्याचं नाव होतं गावबा. क ख ग ग एक दोन ABCD त्याचा काही संबंधच नव्हता, निरक्षर. फक्त खाणे एवढंच काम होतं त्याच्याकडं. नाथ महाराजांच्या घरी रोज पोळ्या व्हायच्या, ते पोळ्या आपला मस्तपैकी मुरगाळायचा, खाणे एवढंच त्याचं काम होतं. गावबा पण संतांच्या सहवासात. आणि नाथ महाराजांचा मुलगा होता, त्याचं नाव हरी पंडित. आता नीट आहे का, दोन पात्र सांगतो, गावबा आणि हरी पंडित. एक फक्त भक्त आहे आणि एक मुलगा आहे. हरी पंडित काशीला जाऊन त्याने वेद पाठ केलं, उलट शास्त्र पाठ होते, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उलटी म्हणत होता. ते भलतं ज्ञान होतं आणि ज्ञान असल्यामुळे ते जे हरीच घालीत नव्हता. आणि खरं सांगू का, ज्ञान किती ह्याला किंमत नाही, तुम्ही नम्र किती आहात ह्याला किंमत आहे. नम्रता काय जीवनात किंमत आहे का ना? आका गाता पाटण जे हरी घाला ना काय उपयोग आहे? नम्र झाला भूता तेने कोंडिले
नम्र. लोक म्हणते शिकला तेव टिकला, शिकला तेव ना टिकला, जो वाकला तेवच टिकला. म्हणून तुकोबाराय म्हणले लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी होऊन साखर खायची माय बाप. मुंगी दिसायला नाही झटका वाईट आहे. 2-4 मुंगे एकत्र बसल्याने एक मुंगी म्हणजे मला दिल्लीला जायचंय, दुसऱ्या मुंगीने मागं पुरुष सोडून खान कोणा खाणार म्हणले आतरून बघून पायी पसर. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उच्चाले जीभ लावली टाळायला, कुत्र राम राम घालून निघाला ग्रामपंचायत लढवायला. बजेट बी काय आहे का नाही म्हणजे उगा कोणी एवढसट काही बी असते का, त्याला समाजात किंमत लागते. आणि मग मुंगी जाईन का दिल्लीला नाही, पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, गेली दिल्लीला, तुझ्या शर्टात बसून गेली, पासपोर्ट नाही, लगेज नाही, चार्ज नाही, नॉनस्टॉप दिल्ली. तिथं गेल्या त्या मुंगीने शिरपूर मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला, पुरावा हे बघ म्हणले, न्यू पार्लमेंट इन दिल्ली म्हणले, नवीन संसद भवन बघ म्हणली. आणि मग शिरपूर मधली मुंगी म्हणली होय ग, तो दिल्लीला कस काय गेली ग. मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेत. पहिली गोष्ट मी लहान झाले, आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळतंय का बा. आणखी थोडं तुकडं करून सांगतो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हान माझ्या ज्ञानोबरा रूपी मोठ्याचा हात धरा, मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय. आणि याचंच नाव आहे मोक्ष सायुजता जोडे. लहान व्हा माय तुका म्हणे जाण व्हावे लहानावणे. महापुराला मोठ्या खोडाची झाड होती, ती जरा रगीलच होती, वाकणाचो जी पाण्याचा झपका बसला, काढ दिशेने मोडून पडली. महापुरे झाडे जाती मोठाली झाडं गेली, पण ते लवाळे वाचते. लवाळे कशी वाचली, पाणी आलं की त्यांनी अंग टाकलं, वाकली आणि गेली निघून, आणि समजलं की उभा राहिली. कोण कोण राहिले र, ते लवाळे वाचते. त्याच्यामुळे वाकायला शिका जरा. नम्रता फार महत्वाची माहिती. तसं गाव आपला नम्र होता, हरी पंडित ते गुंड्याच लावित नव्हता. काय म्हण नाही. नाथ महाराजांनी रामायणाचं युद्धकांडापर्यंत वर्णन रामायण लिहिलं, आणि ते हरी पंडित नाथ महाराजांना सारखंच म्हण, नाथ महाराज आता तुमचं तर वय झालं, राहिलेलं रामायण कोण लिहिन. त्याला असं वाटायचं की नाथ महाराज म्हणते ना, आता तुझ्याशिवाय कोण नाही बा. एक म्हण हरी पट्टात काय म्हणजे तुझ्या बापाचं चरित्र. आता काय अरे पुण्याची गणना कोण एवढं सोपं आहे, पण ही गाभुळी असतात ना, ही भयानक असतात. मूर्ख पार वाढला हा, पण गाबळ बोहळा असाव पण गाबळ नसाव. नाहीतरी देव हा बोहळ्यालाच भेटतो. हरिपद प्रति भोळ्या भाविकाची, हरिपद प्रति भोळ्या भाविकाची.
हसणारे म्हणते आणि ही का धावत येत बाई एकम्या भाऊ धावणं नाही भाऊ, ह्याला लय घासावं लागती. जिंदगी गेली काय कायच्या 6 लागाण्या. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्यात. पिटीचं भात फोडलं काय काय नाही तरी त्यांचा 6 लागाना. काय काय पट्ट्या काढून घरी नेल्या काय काय नाही पिटीच्या. ताल तर त्यांच्या सपनात सुद्धा नाही. त्याला लय घासावं लागती. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदारचे, टाव करूनचे. काय चाललं रे यांचं नेमकं? शेव ब्रह्मरस आवडीने देवशी आणण्याला नाही भेटत, बोळायला भेटत. चॅप्टर माणसाचं परमार्थात कामच नाही. चॅप्टर असलं की तर्क लावते, असंच का तसंच का, गपरा. परमार्थात बोहळा पाहिजे. हरिपद प्राप्ती भोळ्या भावी कशी, भोळ्यालाच देव बोल. अभिमानी अशी गर्भवास, अभिमानी त्यांनी तिकडे गर्भवासाच्या रांगेला लागत, इकडं नाही यायचं नाटक करा. अभिमानी अशी गर्भवास आणि भोळ्यांना देव भेटतो. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे गावबा भोळा, असू दे भोळा. माझ्या नाथ महाराजाने गावबाकडे बोट केलं, गावबाला जवळ बोलवलं. नाथ महाराजांनी त्या गावबाला आलिंगन दिलं. ज्या क्षणी आलिंगन दिलं गावबाचे आलिंगनानं ही काया सुद्धा दिव्य झाली. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. नाथ महाराजांना आलिंगन दिलं, गावबाची कायाच दिव्यरूप झाली. आणि त्या गावबानं रामायणाचं उत्तर खंडलेलं आहे. आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण नेमकं कुठं संपले आणि गावबाचं कुठं सुरू झाले. कळणाचं इतकी भाषात समरूप त्या गावबाने निर्माण केली. हे फक्त संतांच्या आलिंगनाची पावर आहे. विठ्ठल ऐका संतांची ताकद आणि संतांचा महिमा. तुकोबारायांचं कीर्तन, शिवाजी महाराज कीर्तनाला कीर्तन सुरू झालं. जवळचाच मी एक जण माणूस फुटला आणि ती बातमी दुश्मनाला सांगितली. म्हणजे शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत, पकडा. जवळची एक शंका, हे काड्या करणारी जवळचीच असतात बरं का. जवळची नीट सांभाळायची. आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगतंय बुवा? सासा हो ईबीपी माझा पत्रकार आहे का टीव्ही नाही? त्यांना टाइम आहे का तुमच्या घरातल्या बातम्या व्हायरल करायला? तुमच्याच घरात पत्रकार आहे, बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाना गेली की कुठं ना सुरू, तुझी सुन लय भारी बाईन, माझी लय वाईट आहे, तुझी लय चांगली बाईन, तुझ्यासारखी मला भेटाय पाहिजे, तिच्यासारखी तुला भेटल्या तू मागत मिली असती. तुम्हाला दुसऱ्याच बऱ्याच चांगल्या दिसत आहेत. हा उलट सासाना सांगतो, आपल्या सुनबाईचं कौतुक करायचं, गल्लीतल्या बाय आल्यावर सुनबाईचं दोष सांगू नका, उलट वर्णन करायचं. तुम्ही असं उलट फिरायचं, माझी सुन आहा हा हा लक्ष्मीच. लेकीला काय करता, लेक दिवाळीला येतील भांडणं लावून जाती, पण खरी सुन हीच माझी खरी लेक आहे. एवढं वाक्य टाक, लगेच ती म्हणते आतेबाई चहा देऊ का, कॉफी करू का, कॉफी. म्हातारेला लिंबू पिळून पोहे बनवलं, फक्त गोड बोलला का नाही तुम्ही, तेवढंच काम करा. सासाला सांगतो गोड बोला, सुनांना बी सांगतो म्हातारी वेळेला एक काम करेन. तुम्ही बी यात्रेला वगैरे दिवाळीला सगळे पाहुणे रावळे घरी आले की म्हातारीचं वर्णन करायचं, गोड बोलायचं फक्त म्हातारी. तुम्ही नुसतं म्हणायचं काय होतं का आमच्याकडे तवा. हे सगळे आतेबाईची कृपा, शून्यातनं विश्व निर्माण केलं. आमचा सासरात असला तर बोहळा, त्याला रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही, पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आले, 5 एकराची 25 एकर झाले, येल मांडवाला गेला आणि सोन्याचं धोरण निघतं. हे फक्त आमच्या आत्याबाईची कृपा आहे. एवढं वाक्य फेका, लगेच सुन म्हातारी म्हणते सुनबाई आज तू भांडी घासायची नाहीत, मी घासणार. स्वयंपाक माझ्याकडे, धुनी माझ्याकडे. मिली म्हातारी चुली पुढं चपात्या लाटू लाटू, सुनबाई टीव्ही पुढं, तिकडं मालिका लागली तुझ्या तर जीव रंगला. मिलीन म्हातारी इकडं धुरानी, जीव तरी कुठं रंगला. फक्त गोड बोलला का नाही तुम्ही, हा त्याच्यामुळे गोड बोलायला शिका. विठाला जवळच्या माणसाचं चुकलं तर माणसात त्याला वाच 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 बोलू नका हो. जवळच्या माणसाचं चुकलं तर त्याला एकांतात बाजूला घेऊन सांगा, राजा तुझं असं असं होतं, असं असं करू नको. जवळच्याचं बरं का, लांबच्याचं झपकायचं, जवळच्याचं सांगतो मी फक्त. जवळच्याचं चुकलं तर एकांतात सांगा. आणि माणस एक सांगतो, दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. एखाद्याचं वर्णन माणसात, वा असा माणूस नाही, एवढं 2 वाक्य देण्यात भांडणच होणार नाही. जवळची माणसं क्लिअर पाहिजेत. रावण सुद्धा घरातला फुटल्यामुळे मी याला म्हण जसं मरत होता काय तो, ते बिभीषणाची पार्टी बदलली दानदिशीने. आणि मग त्याने गुह्य सांगितलं, म्हणले ओढवा म्हणले ह्याला. आणि रडता मरता मरता सुद्धा रावण रडला आणि रामाला सांगितलं, प्रभू तुम्ही जिंकले, मी हारलो. एकच कारण आहे, माझा सक्का भाव होता बिभीषण, माझ्या सोबत नव्हता. लक्ष्मण तुमचा सावत्र होता पण तुमच्या सोबत होता. आणि इतिहास साक्षी, ज्याच्या भाऊ ज्याच्या सोबत येतो जग जिंकल्याशिवाय राहणार.
त्याच्यामुळं विनंती माझी सगळ्यांना, तुम्ही अख्ख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका, कारण प्रसंग आल्यावर गाव येणार नाही पण तुमचा भाव येणार आहे. विठ्ठल आणि मग जवळचा माणूस फुटला. दिली बातमी, पकडा छत्रपतींना. संतांचा महिमा सांगतो बरं का, चित्त देऊ नाही का. तुकोबारांच्या कीर्तनात शिवाजी महाराज आले, बातमी दुश्मनाला, सैनिकांनी मंडपलाच येडा टाकला, म्हणले पकडा. पकडा आलेले बी म्हणजे थांबा, जे इटल झाले पकडू म्हणले, मध्ये राडा करू नका. म्हणजे कीर्तनात विक्षेप करून हे त्यांना सुद्धा कळते. आणि आपली माणसं बडबड करतात, हे ज्याचे त्याने डोकं लावा आता. म्हणले थांबा र, जे इटल झाले बघू, मध्येच नका राडा करू. शिवाजी महाराज निश्चिंत मावळ्याने बघितलं, राजे मंडपाच्या कडाला बघितलं का, म्हणले तुझ्या आधीच. आणि तरी एवढे निश्चिंत पळून जाण्याचं प्लॅनिंग नाही, काय नाही, चेहऱ्यावर चिंता नाही, टेन्शन नाही, काळजी नाही, पश्चाताप नाही. काळजी करू नका म्हणले. शिवाजी महाराज काय भेट होते काय, ज्याची खरी शेवण त्याच्या बाह्य काय जीवा. म्हणले तुकोबारांच्या कीर्तनात आहे आपण रयतेचं राज्य निर्माण करतोय, स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे, माझ्यासाठी काय देवतारे त्याला कोण मारे. म्हणले हे तुकोबारांवर जबाबदारी. शिवाजी महाराज बघे जिजाऊ मातेच्या तालमेत तयार झालेले होते, ते काय सामान्य होते काय. आणि राजा तालमीत तयार झाला होता जिजाऊ मातेच्या. आई कशी होती, ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा, छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब, त्यांनी राजे घडले. कसा घडला राजा, माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली वाजवा, ताली ताली ताली. अशा जिजाऊ मातेच्या तालमेत तयार झालेले राजे, ढाल तलवार काढून सुद्धा बाजूला ठेवलेली मायबाप. आणि तलवार सुद्धा कशी होती, भवानी मातेने दिलेली तलवार. देखो फुल चमके शिवबाची तलवार. अजून एकदा तलवार. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा, टाळी सगळ्यांनी टाळी.
अशी तलवार होती. त्या तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले आणि ती स्वराज्याची मराठेशाहीची तलवार छत्रपतींच्या नंतर ज्या मातेने यशस्वीपणे चालवली ती आमची अहिल्याबाई होळकर. अहिल्या देवींची प्रतिमा लावलेली मराठेशाहीचं साम्राज्य भारत देशामध्ये प्रशासन योग्य पद्धतीने चालवण्याचं काम आमच्या अहिल्या देवीने केले. अहिल्या देवींच्या जीवनात दोनही बाबी होत्या. एका हातात महादेवाची पिंड आणि एका हातात तलवार. गांधावाला आला ते हुक पिंड आहे, या देवाने करायला लागलं हुक तलवार आहे. मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, पण वेळ आली तर कठीण वज्रास. फक्त हातात पिंड घेतलेली अहिल्याबाई ध्यानात ठेवू नका, तर त्या माऊलीच्या हातात तलवार सुद्धा होती हे ध्यानात ठेवा. 50 वर्ष भारताचा कारभार केला पण कधीच चोळीची महाग सरकू दिले नाही. बाही हातामध्ये महादेवाची पिंड होती म्हणून जीवनात कधी अपयश आलं नाही. त्यांचं नाव राजमाता अहिल्याबाई. चारी दिशेला चारी धामला कोणत्याही दिशेला जावा मायबाप, प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार आमच्या अहिल्या देवीनेच केलाय. काशी विश्वनाथ सगळ्या भारत देशाचा आराध्य दैवत, त्या विश्वनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा अहिल्या देवीने. सोरटी सोमनाथ कोणते भारत देशामध्ये असं मंदिर नाही की तिथं अहिल्याबाईने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला नाही मायबाप. अहिल्याबाईंचं नाव घेतल्याशिवाय भारत देशाचा इतिहास पूर्ण होत नाही. त्या अहिल्या देवींचं कर्तृत्व आहे मायबाप. आणि त्यांच्या विचारांना जगणारे आपण माणसं आहे. समाजाची सेवा करण्याचा अहिल्याबाईंचा वेगळाच होता थाट. वाघासारखा कणा होता ताट, शत्रूला कधीच दाखवले नाही पाठ. म्हणून अशा अहिल्या देवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट. अशी माऊली पुन्हा या विश्वामध्ये यावी, तिनं पुन्हा एकदा प्रशासन आनंदानं. एकही आपल्या राज्यामध्ये माणूस दुःखी नव्हता. शेतकरी सुखी मायबाप, महिलांचा सन्मान, धर्मरक्षकांचा सन्मान, हे अहिल्या देवींचं प्रशासन आणि त्यांचे विचार हे छत्रपतींकडून पुढे आलेले आहेत मायबाप. आणि छत्रपतींचीच तलवार मराठेशाहीची त्यांनी यशस्वीपणे पुढे चालवली. शिवाजी महाराज कीर्तनात बसले, तुकोबारांचं कीर्तन पकडाय सैन्य आलंय, हे तर आपला विषय चाललाय. ढाल तलवार काढून बाजूला ठेवलीत, काय करायचं. राजे म्हणले हे तर आता जबाबदारी तुकोबारायांची, आपल्याला कसं वाचवायचं ते. कारण कीर्तनात तुकोबारायांच्या ना, तुकोबाराने छत्रपतींचा अंतकरणातला भाव ओळखला आणि पांडुरंगाच्या संवाद सुरू केला. भगवंता, अरे छत्रपतींवर विघ्न आज कीर्तनात पकडण्यात आलं तर माझं नाव नाही जाणार, तुझं नाव जाईल. तुझ्या कीर्तनात छत्रपतींना पकडण्याला काय महाराष्ट्रात उद्या जाब द्यायचा, काय करायचं मी सांगत नाही. संकट निवारण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. कोणी शब्द टाकावा, देवानं पदरात झेलावा. देवानं विठ्यानं उडी टाकली, गुडघ्यापर्यंत धोतर न्याहाळतो आणि मायबाप चिलकत झिरे टोप घोड्यावर स्वारी. आमच्या शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. पांडुरंग परमात्मा शिवाजी महाराज आहे आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं. सध्या विमानतळे पुण्यात तुकोबारायांचं आजोळ का तिथं शिळा मंदिर आहे अजूनही. तुकोबारायांचं कीर्तनात एकाच कीर्तनात 2 शिवाजी महाराज ओरिजिनल छत्रपती पुढून देवाने रूप घेतलेलं मंडपाच्या त्या टोकाला. आणि त्या टोकाचं सैनिक होतं, त्यांना वाटलं तेच ओरिजिनल आहेत काय नो. देवाने घोड्याला टाच मारणे, घोडा तिकडे पळवला हर हर महादेव. आणि तेव्हा काय एवढा फोकस होता काय तेव्हा. टेंबा मसले जुन्या काळात ते कीर्तन, त्यांना वाटलं राजेच पळाले, भाग गाया पकडू, सगळं सैनिक देवाच्याच मागं. शिवाजी महाराजांना तुकोबारा म्हणले, राजे आपलं काम झालंय, तुम्ही राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडावर देव पंढरपुरातून पकडाय गेलेले जंगलातच हुकले. म्हणले कुणीकडे गेलं रे म्हणले, म्हणले पंढरपुराकडे कुणीकडे आलं रे म्हणले, इकडे सोलापूरकडे भोर प्रतापगड रायगड, तिकडे पुण्याच्या पलीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांग राहिल्या, इकडं चंद्रभागेत कुणीकडे घुसलोय म्हणले आपण. अरे म्हणले रॉंग नंबर लागलाय, चला माघारी. परत लोहगावला गेले. तुकोबारा नाही तर शिवाजी महाराज नाही, सिद्धांत संपला. उत्तर आहे का तुकोबारायांचं कीर्तन, शिवाजी महाराज कीर्तनात वेगळं आलंय. पण माझ्या तुकोबाने शब्द टाकल्यास नंतर जगाच्या बापाला छत्रपतीचं रूप धारण करावं लागलं आणि तुकोबारायांचं विघ्न नाहीच करावं लागलं. हा संतांचा महिमा
संताचा महिमा झाली बोला याची सीमा महिमा शिल्लक राहिला पण शब्द संपले हो झाली बोला याची सीमा वर्णन हे शब्दाच्या पलीकडे शब्दातीत आहे संतांचा महिमा शब्दामध्ये प्रगट करता येत नाही माझी वाचा त्या ठिकाणी खुंटीत झाली मग करायचं काहीच करायचं नाही फक्त श्री संताचे माथा चरणावरील साष्टांग वर्णन होऊ शकत नाही फक्त त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचे राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू हाताने टाळी खाना नाम सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं विठोबा टाळ्या वाजवल्या गाड्या वाजणार फ्रेशच झाली माणसं सगळे गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली नाही तर फार सूर्यफुलावाने मानात टाकल्या होत्या काही काहींनी टाळ्या वाजवल्या प्रसन्न होतं माय बाप हे जे कार्य चालले धर्म करे असावा तो धर्म मग असावं जाते वर्म आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विस्तार पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका शाळा शिका नोकरी करा पैसा कमा आयुष्य करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका आपल्या संस्कृतीला किंमत हे टिकवायची जबाबदारी तुमच्यावर भारतासारखी संस्कृती शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का असं एकदा ऐकलं का चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दिदी जपान काका रशिया मामा आफ्रिका दाजी न्यूझीलंड अंकल नाही पण भारत माते की आई म्हणतोय आपल्या देशाला पवित्र विचाराची माणसं म्हणून ऐका सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं धूर्तपणा कसं अमेरिकेकडून शिकावा कपटीपणा कसं इंग्लंडकडून शिकावा सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं संस्कृती कसं माझ्या भारतासारखी संस्कृती शब्दच कसा आहे भारत माते की जय आणि या भारत देशाचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या पवित्र पावन पुण्यनगरीमध्ये आपला जन्म झालेला आहे मनोबऱ्या तुकोबऱ्यांचे विचार जीवनामध्ये ठेवा तरुण मुलं भरपूर तरुण मुलांना सांगणे कष्ट करा नीती ठेवा नम्रता ठेवा स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा तर तुमची लग्न होते हा लग्नाचं लय अवघड झाले आता मुली झालेत कमी त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड आणि पोरींच्या आयांना आले मार्केट पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता लय फोकस मध्ये त्या डायरेक्ट मावल्याला सांगते आमची मुलगी कोणाला मिळायची नाही मुलगा ती सायन्स छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे जमीन भरपूर पाहिजे त्याला आईबाप नसले पाहिजे तुमच्या लिकेच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता काय बचत गट परवा एक म्हातारी मला भेटली म्हणजे महाराज आमच्या मुलीला असं स्थळ बघा की मुलाला आईबाप नको मुलाला आईबाप नको असं स्थळ म्हणलं असं स्थळ आहे पण त्या बी मुलाची इच्छा आहे की मला बी सासू सासरे नको आणि बायान मग आम्ही मारावं का काय मग दुसऱ्याची मार रे का काय तुला दुसऱ्याचं म्हणलं की जमतं स्वतःचं म्हणलं की नको हा एवढं बरं पोरनं सांगतो क्वालिटी कमवा
डॉक्टर इंजिनियर IPS PSI कलेक्टर प्रांत आर्मीत भरती नीट भरती पोलीस खात्यात नाही नोकरी लागली दुकान टाका व्यवसाय टाका बिझनेस करा चांगल्याच्या सांगते तर पोरीच्या बापाचा फोन येईन कधी लग्न करायचं क्वालिटीला बाय काही किंमत आहे का नाही ओमलत भिरतो तोंडात मग फुटकाच्यात मग बंद पडका मग ढाब्यावर जातो ₹10 तो आईला उलट बोलतो बापा डोळ वाटरतो गुंड्या तोंड तोडतो गावात मोटर भांडणं कराय पुढं चांगल्या कामात माग तुला बघितलं तर DJ वाल्याला घाम सुटतोय असलं तर पियाले अंग हालितोय कोण नवरदेवाचं वाटोळ कराय मोकळं नवरीचं वाटोळ कराय मोकळं र हां हाय त्या नवरदेवाला तरी कळतं लग्ना दिवशी ते भांबावलेलं असतं लग्नाच्या दिवशी नुसतं येड्यावानीच बघतं दुसरीकडे पण काळाच्याच मग नुसतं आवाळाकडे बघत ह्या करतं आणि 4-5 पेताडे त्याच्याकडे बाटलीसाठी पुढं कराय 2-4 जण गुंड्या लावा 2-4 जण घाम पुसा 2-4 जण त्याचं बाशिंग बांधा इतके जण हाताखाली त्याला वाटतं मी इंद्र झालं इंद्र नाही तू जलींद्र येतो का इंद्र तुला रुपये कमवायची अक्काने बापाटी इष्टी मजा करतो जावा काय DJ वाजला गोडा ओदाळा नासा नवर दिवस घेऊन गेला ती बघितलं व्हॉट्सअपला आमच्या जिल्ह्यात झालं नगर जिल्ह्यात नवर दिवस न्यायला लागणार तो 3 किलोमीटर याड्या बाबळीत पडला होता नवरदेव दुसऱ्या दिवशी गावला त्याला ओढू बाहेर काढला तरी त्याचा एक तडका नवरी कुठं लोक म्हणले तिचं कालच झालं म्हणला मी काय करू तो असाच नाचाय मोकळा काय करतो आता ही असली पोरं ही चित्रित ती सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला तुम्ही बघितला का नाही टीव्हीला मागच्या उन्हाळ्यात 1000 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला आमच्या मागण्या मान्य करा कलेक्टर मला बोला काय मागण्यात म्हणजे आम्हाला बायका द्या अरे तुम्हाला बायका सरकार द्यायच्या म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय व असले पोर अरे जरा विचार उच्च ठेवा क्वालिटी कमवा पुरीच्या बाबाचा फोन येईन काय क्वालिटीला काय डॉक्टरला बायको मिळाला ऐकलं कधी आणि एक सांगतो लय मोठ्याच्याच घरात पुरुषाच्या हे डोक्यातनं काढून टाका माझी मुलीकडल्या बाजूला विनंती तुम्ही लय ढगाडात जाऊ नका जरा जिमनीवर राहा लय तुम्ही बी आता शायनिंग हाणायला लागला या पाहुण्या रावल्या तर पुरीच द्यायला नको म्हणतात गरीबाच्या घरात तर नको वारकऱ्याच्या घरात तर नको शेतकऱ्याच्या घरात ह्यांना नुसतं हाय पाहिजे गव्हर्नमेंट जॉबवाला मुलगा पाहिजे सगळ्यांनाच गव्हर्नमेंटवाली कोण कुठून आणायची तुझ्या पुरीला स्वयंपाक बनवा येतो का तिला चहा बनवा यायना ना आम्हाला कलेक्टर जावाय पाहिजे उपाशी मारते का स्वयंपाक यायना पुरीला म्हणजे आम्हाला हाय फाय पार्टी पाहिजे लग्न जमताना 100 एकर जमीन आहे पण मुलगा जर ₹10 निघाला 5 वर्षात 1 एकर ठेवणार नाही पण लग्न जमत अर्धा एकर जमीन आहे पण मुलगा जर जिद्दी निघाला त्याचे 25 एकर केल्याशिवाय करतो तर वान मुलाला मुली द्या शेतकऱ्याचा असू द्या गरीबाचा असू द्या वारकऱ्याचा असू द्या पण ज्याला निर्व्यसनी मुलं आहेत तिथं आपल्या मुली द्या हा विचार उच्च ठेवा आणि इथं ब्राह्मण काका आहेत का कोण माझ्या काकाला नेहमीच सांगणे लग्न जमवितानी मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूची सोन्याची पत्रिका जुळती का हे आधी बघा हा खरं त्यांची नाडी जुळली पाहिजे पोराचं काही नसतं व ते कसलं बी असून द्या व समजूनच घेतं व त्याचं लय व हाल होत्यात इथं हा ते आईकडे गेले की आई सारखंच बोलत आईला म्हणतो तुझंच खरंय बायकोला म्हणतो तुझंच खरंय दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं का व चिमणीवणी व तोंड केलं ते त्याने सांगता येईना आणि बोलता येईना आईला बोलावतो बायकोला राग बायकोला बोलावतो आईला राग पण त्या मुलांना सांगतो आई बी खुश पत्नी खुश 2 वाक्य ध्यानात ठेवा आईची करा उपासना पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना शब्द थोडेच पण महत्वाचे आहेत आईला देव माना पत्नीचा सांभाळ करा व्यसनापासून दूर लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही आणि विचार तरुण मुलांनी जीवनात ठेवा विडवलं नीती ठेवा आणि गाव मला आनंद वाटला आपल्या सप्त्यामध्ये सुद्धा सगळे तरुण मुलांचे या ठिकाणी कार्यकर्ते सगळे जवान आहेत एकदा तरुणांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी सध्या तरुण पिढीवर ज्याने त्याने उठायचं पोरांना नावं ठेवायचे तरुण पिढी बिघडली तरुण अरे आपण कुठं नीट आहे पोरांना नावं ठेवायला निघालो तुम्ही म्हातारीच मंदिरात पते खेळते तू बाईला मारुतीला राणी दाखवायचं बंद कर तूच मारुतीला राणी जातो पोरं बिघडली पोरांचं बघू आम्ही काय करायचं तू पहिला नीट राहा विडवलं तरुण भाग्यवंत सगळे तरुणांच्या गायक तरुण वादक तरुण कार्यकर्ते तरुण महाराज बी तरुण परमार्थ हा तरुणांचाच आहे माय बाबा त्याच्यामुळे परमार्थ तरुणपणे केला पाहिजे आनंद वाटला शिरपूरकरांचा एवढा गोड सप्ताह केला अरे ज्या कुटुंबात की त्या कुटुंबाचं गावात वजन आणि ज्या गावात की त्या गावाच्या तालुक्यात वजन तुमच्या गावात एक झाल्याने एवढा सप्ताह केला तर सध्या तालुक्यात चर्चा चालू आहे सप्ताह करा तर शिरपूरकरांनी केला कसा करा एकीचं प्रतीक आहे सध्या पैसा झाला जास्त धर्म चाललाय बुडत आणि अशा काळात एवढं सप्ताह करणे बोलायची गोष्ट नाही भजन पूजन कुठं होतं भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी
तर एवढा भव्य कार्यक्रम आज 3 गल्ल्यात पण सगळ्या पॅक झाल्यात. कुणीकडे बघून कीर्तन करा हे बी कळा नाही आम्हाला. इकडं बी तेवढीच माणसं, इकडं तेवढी, इकडं तेवढी, इकडं बी आता चौथी बी आणि एवढा गोड सोळा मागवा. हा सुख सोळा बरी गे नाही हाच आनंद जीवनात. काय जीवनात एक सांगतो, प्रेम द्या प्रेम घ्या वाण्यानं गोड बोला समाजिंग का कोण दिवस यायला कायचा नाही द्यायचा भरोसा. कोरोनाच्या काळात इतकी गेली हाय का त्यांचं नाव गाव परत. अरे या 3 लाटातून वाचलो ना आपण 2023 मध्ये माऊलींचा समाधी सोहळा करतो. हे देवाने दिलेलं बोनस आयुष्य आपल्याला. आता तरी देवाचा आभार म्हणा, विचार उच्च ठेवा, संतांची सेवा करा. ऐसा संताचा महिमा अली बोला याची सीमा. महिमा काय तीर्थे बरवगळ अवघी पाया पे सकळ. संतांच्या चरणावर सगळे तीर्थ असतात. शंकर सांगे ऋषी जवळ सर्व तीर्थे मध्यान्ह काळी येते पुंडलिकाजवळी करते आंघोळी वंदे चरण. सगळे तीर्थमय पुंडलिकाच्या चरणावर अर्थात संतांच्या चरणावर तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सगळे मुहूर्त सगळे तीर्थ संतांच्या चरणावर आहे. म्हणून 10वे संताचे ते पाय.